श्रीकृष्ण एवढा असून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर काही कोणी शिंतोडे कधीही मांडले. श्रीकृष्ण काही कुणाचा हात धरून, आता रुक्मिणीनं सांगितलं म्हणूनच तो घेऊन गेला, नाही तर काही श्रीकृष्णानं असं काही केल्याचं दिसत नाही कुठं. श्रीकृष्ण बऱ्याच वेळा दुर्वासांच्या तावडीत सापडलेला होता बरं. आता दुर्वास म्हणजे काय, आपल्याकडं काही जे असे भयंकर तापट वगैरे असे जे काही लोक आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा अध्वर्य म्हणजे दुर्वास. अजून एक होते जमदग्नी म्हणून. तर या असल्या 2-4 नावापासून सावध राहा, कोणी फार जवळ जायचं नाही या लोकांची. ते दुर्वास एक दिवस आले कृष्णाकडं आणि ते हिंडायला लागले द्वारक्यात, तिकडे तिकडे सगळीकडे हिंडायला लागले. आणि ते म्हणायला लागले, मी दुर्वास आहे, मी कुणालाही मी त्यांच्या घरी येऊन राहीन आणि मी सांगेन तसंच करायला पाहिजे, एवढं जरी झालं चुकलं तर मी शाप देईन, मला क्रोध येता कामा नाही या सगळ्या. लोक म्हणाले, मग तुम्ही येऊच नका आमच्याकडे, नकाच येऊ बाबा, हे असलं काहीतरी आम्ही काय पदरात घेऊ तुम्हाला इथे. पण श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे. तो दुर्वासांच्याकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली आणि तो म्हणाला, मुनिवर या तुम्ही माझ्याकडे राहा. ते म्हणाले, अरे माझा राग, तू माझा क्रोध तू पाहिला आहेस, तुला सगळं माहिती आहे काय आणि काय नाही. तो म्हणाला, मला सगळं माहिती. मग मी येथून राहतो. म्हणाला, मला कधीही क्रोध येता कामा नाही कृष्णा, क्रोध आला तर मी शाप देईन तुला. म्हणाला ठीक आहे. त्यांनी इतका हैदोस घातला, रात्री कधीही उठायचे, त्या शिष्यानं जेवण मागायचे, काहीही करायचे. एकदा आग लावली त्यांनी, सगळे प्रकार दुर्वासाने केले, श्रीकृष्णाला क्रोधच आला नाही.